तवयत मुंबई पुण्यात टॉप 9 मध्ये। मुंबईच्या भायखळ्यातील केबल स्ट्रेट ब्रिज मान्सूनपूर्वी खुला होण्याची शक्यता। आतापर्यंत 3 वेळा वेगवेगळ्या तारखेला पुलाचं काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं, मात्र अद्याप काम झालं नाही। मुंबईतील 113 वर्ष जुना प्रभादेवी पूल इतिहास जमा। मध्य रेल्वे पुलाचे शेवटचं गर्डर काढण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक। पुलाचं पाडकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनानं फटाके फोडले। राज्यातील आरटी प्रवेशाची उद्या ऑनलाईन सोडत। 1,15,000 जागांसाठी तब्बल 3,90,000 अर्ज। शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडणार। लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी उद्याच ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार। मुंबई महापालिकेकडून पुढील 2 वर्षांसाठी स्टेशनरी खरेदी मंजुरी देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेकडून स्टेशनरी खरेदीमध्ये कोट्यावधींची उधळण झाली आहे। बीएमसी कडून स्टेशनरी खरेदीसाठी 3,86,00,000ची निविदा मंजूर करण्यात आली। मुंबई सीसीटीव्ही जाळा अपग्रेड, सुरक्षा होणार आयटेक। मुंबईची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय। मुख्यालयासह महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही प्रणालीचं आधुनिकीकरण, अधिक स्पष्ट आणि रिझोल्यूशन कॅमेरे, व्हिडिओ अॅनालिटिक्स आणि जलद प्रतिसाद यंत्रणा लावणार। मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 8 कडून नागरिकांना मोठा दिलासा। 84,43,479 रुपयांच्या किमतीचा 297 नग मुद्देमाल आज मूळ मालकांना परत केला। पुण्याच्या पुरंदरमधील संत तेला भुत्याच्या कावडीचं खानवडीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले। शिखर शिंगणापूर यात्रा संपताच वार्षिक उत्सवाला सुरुवात झाली।